नमस्कार मंडळी, आजच्या नवीन भागामध्ये आपण मैदा नाही, साखर नाही आणि अंडही न वापरता एक मस्त केक करणार आहे घरगुती, पण तरीही तो तितकाच मऊ आणि सुंदर चवीचा. तो आहे हा रागीचा केक आहे, अर्थात नाचणीच्या पिठाचा, आणि तेही अंड न घालता, म्हणजे एगलेस रागी चॉकलेट केक आपण आज तयार करतो आहे सोप्या पद्धतीने, सोप्या साहित्यात. अर्धा कप आपण दही घ्यायचं आहे. आधी त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून इतका बेकिंग सोडा घालून हे दही छान फुलवून घ्यायचं आहे, फेटून आपल्याला. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तूप किंवा बटर असं काहीही वापरू शकतो. तर ते साधारण अर्धा कप घालायचं आणि परत फेटून घ्यायचं याला मस्तपैकी. म्हणजेच ओले जिन्नस आधी आपण घालून घ्यायचे. हे एकाच भांड्यात सगळं करून घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण याच्यात 1/4 कप इतकं थोडंसं दूध घालायचं आहे. दूध आणि दही हे रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं. त्याच्यानंतर आपण याच्यात 1/3 कप म्हणजे साधारण अर्धा पाऊण कप इतका आपण गुळाची पावडर घालायची आहे. आणि त्याच्यानंतर 1/4 कप इतका आपण याच्यामध्ये कोको पावडर घालणार आहे. तर चॉकलेट केक करतोय म्हणून कोको पावडर घातली आहे, पण तुम्हाला तो नसेल करायचा, साधा केक करायचा असेल तर चॉकलेट कोको पावडर तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर हे चांगलं फेटून झालं तर आपले बरेचसे जिन्नस घालून झाले, तर सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे याच्यातलं घालणारे पिठं. तर याच्यात आपण नाचणीचं पीठ अर्धा कप घेणार आहे आणि त्याच्यानंतर अर्धा कप आपण कणिक घेणार आहे, अर्थात गव्हाचं पीठ. तर तुम्ही पूर्णपणे नाचणीचं पीठ वापरून सुद्धा हा केक करू शकता. अतिशय अप्रतिम लागतो आणि लक्षातही येत नाही मुलांच्या की नाचणी आहे. तर हे पीठ आता जे झालंय आपलं मिश्रण, ते थोडं घट्ट वाटत होतं म्हणून थोडं दूध घातलंय आणि आता आपण याच्या सगळ्यात शेवटी घालणार आहे बेकिंग पावडर. तर साधारण 1 टीस्पून इतकं आपण बेकिंग पावडर याच्यात घालायचं आहे आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालायचं आहे थोडंसं. व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही थोडीशी वेलची पूड घातलीत तरी चालेल किंवा नाहीही घातलीत तरी चालेल. हे छान मिश्रण आता तयार झालेलं आहे. हे सगळं तयार करायच्या आधीच मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवून दिला होता 15 मिनिटासाठी. आणि आपलं हे केक टिनमध्ये बॅटर घालायचं आहे. तुम्ही ब्रेड लोफमध्ये, पॅनमध्ये पण घालू शकता आणि तुम्हाला एअर फ्रायर किंवा मायक्रोवेव्ह, ओव्हन किंवा गॅस कशावरही करायचा असेल तरी हा केक छान तयार होतो. काहीच काळजी करायची नाही, वेळेचं फक्त प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं. तर साधारण 180 डिग्री सेल्सिअसवर मला हे 35 ते 40 मिनिटं या केकसाठी लागलेले आहे आणि पूर्णपणे थंडगार झाल्यावरच या केकला आपल्याला डिमोल्ड करायचा. आपोआप कडा थोड्या सुटून येतात, मोकळ्या होतात आणि मग हा असा जाळीदार, मऊ, लुसलुशीत छानसा केक आपल्याला तयार मिळतो. हा केक जितका सुंदर दिसतो आहे त्याहूनही अधिक याची चव अतिशय सुरेख झालेली आहे. नक्की या पद्धतीने करून बघा, मुलांसोबत करून बघा आणि हा खाऊ मुलांना तर आवडेल, मोठ्यांनाही आवडेलच आवडेल. त्यामुळे नक्की करून बघा या उन्हाळ्याच्या सुट्टीत असा सुंदर, मऊ आणि सुंदर चवीचा केक. आणि त्याबरोबरच ही कृती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मराठी किचन इन अमेरिका या चॅनलवर आपण पटापट पुन्हा पुन्हा भेटत राहूया अशा खास, सोप्या, साध्या आणि छानशा चवीच्या पदार्थांसह. तोपर्यंत नमस्कार. जाणेजे यज्ञकर्म.